नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024 साठी अतिसंभाव्य या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत। यामध्ये एकूण 60 प्रश्न आहेत आणि हे 60 प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या सर्व PDF घेऊ शकता। त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत म्हणजे सन 2023 पर्यंत झालेले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। ती सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, कारण याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, महाराष्ट्र शासनाचा जो महसूल दिवस असतो तर 1 ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन असतो। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे विद्यापीठ बघा नागपूर या ठिकाणी आहे, तर याची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या विद्यापीठाची स्थापना सन 2000 मध्ये या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, देशामध्ये सर्वात जास्त भुईमुगाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये? बघा, देशामध्ये सर्वात जास्त भुईमुगाचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, देशामध्ये सर्वात जास्त भुईमुगाचं उत्पादन हे गुजरात या राज्यामध्ये ते होत असते। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक नृत्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, जागतिक नृत्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक नृत्य दिवस हा 29 एप्रिल या दिवशी जागतिक नृत्य दिवस असतो। बघा पुढचा प्रश्न बघा, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला? बघा, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार त्यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी हा मिळाला होता? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, सन 2014 मध्ये सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती प्रतिनिधी निवडले जातात? विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण 19 बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, राज्यसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? बघा, राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, जागतिक चिमणी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिन। बघा, हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण। बघा, जागतिक चिमणी दिवस केव्हा असतो? तर 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो। बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वात जास्त जंगल क्षेत्र। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, त्रिपुरा या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, त्रिपुरा या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, त्रिपुरा। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, त्रिपुराची राजधानी आगरताळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा, नटसम्राट
या प्रसिद्ध नाटकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा, नटसम्राट वि.वा. शिरवाडकर नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 12 बघा, लोकसभेच्या सर्वाधिक जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? लोकसभेच्या सर्वाधिक जागा पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. बघा पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा कोणत्या ठिकाणी? जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, स्वातंत्र्य देवीचा पुतळा तर न्यूयॉर्क या ठिकाणी स्वातंत्र्य देवीचा तो पुतळा आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, लखनौ करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, लखनौ करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो करार आहे? बघा विद्यार्थी, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, लखनौ करार तर सन 1916 मध्ये लखनौ करार हा झाला होता. बघा पुढचा प्रश्न बघा, 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस म्हणून कोणत्या वर्षापासून तो सुरू झाला? बघा, 10 डिसेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस म्हणून साजरा करतो, तर तो कोणत्या वर्षापासून हा दिवस सुरू झाला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, 10 डिसेंबर सन 1948 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, ग्लोबल वॉर्मिंग. बघा, ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना कोणत्या देशामध्ये मांडली गेलेली संकल्पना आहे? बघा, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही संकल्पना कोणत्या दशकामध्ये सर्वात प्रथम मांडण्यात आली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना सन 1970 या दशकामध्ये सर्वात पहिल्यांदा ती मांडलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, ज्ञानगंगा या नावाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानगंगा या नावाचं अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, बोर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, बोर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बोर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, वर्धा जिल्ह्यामध्ये बोर हे अभयारण्य आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, भरतनाट्यम. बघा विद्यार्थी मित्रांनो, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडू या राज्यासंबंधीचा तो एक प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. पुढचा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता? बघा, लोकमान्य टिळकांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, सन 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा झाला होता. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, भारताचा राष्ट्रीय खेळ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, भारताचा राष्ट्रीय खेळ. बघा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. पुढचा प्रश्न बघा, बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा, बंगालचे दुःखाश्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा, बंगालचे दुःखाश्रू. बघा, बंगालचे दुःखाश्रू असे दामोदर नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिले? इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिलेलं आहे? बघा, इंदिरा गांधी. बघा, इंदिरा गांधी यांनी ऑप्शन क्रमांक ठिकाणी 1 राहील, एटर्नल इंडिया या नावाचं पुस्तक इंदिरा गांधी यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. पुढचा प्रश्न बघा, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, हे पुस्तक अरुंधती रॉय यांनी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? बघा, आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होत असतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, आशियाई क्रीडा स्पर्धा या दर 4 वर्षांनी होत असतात. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, 11 जुलै हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? बघा, 11 जुलै. तर 11 जुलै हा बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 राहील, जागतिक लोकसंख्या दिवस म्हणजेच 11 जुलै या दिवशी हा साजरा करण्यात येतो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती नदी आहे तापी नदीची उपनदी
नाही बघा, तापी नदीची उपनदी नाही. बघा आपल्यासमोर 4 नद्या आहेत, यापैकी कोणती एक नदी आहे तापी नदीची उपनदी नाही? तर दुधना ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. बाकी सर्व नद्या ह्या तापी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बघा राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रकुल संघटना बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, लंडन या ठिकाणी राष्ट्रकुल संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? फणसाड, तर फणसाड या नावाचं अभयारण्य हे रायगड या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? साल्हेर बघा साल्हेर हे महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे, ते नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा. पुढचा प्रश्न बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु पुढीलपैकी कोण होते? बघा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु पुढीलपैकी कोण होते? बघा महात्मा गांधी, तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 2 बघा, अगम्य या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा. बघा अगम्य, बघा विद्यार्थी मित्रांनो, अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ बघा न समजणारे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा संतोष ट्रॉफी, तर संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी ती संबंधित आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? बघा गंगटोक हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? गंगटोक, बघा गंगटोक हे सिक्कीम या राज्याची ती राजधानी आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक पर्यावरण दिन, बघा जागतिक पर्यावरण दिन, तर बघा 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असतो. पुढचा प्रश्न बघा, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला? मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर हा प्रामुख्याने केला जातो? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा सिल्वर नायट्रेट यांचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो. बघा पुढचा प्रश्न बघा, भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला? बघा भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? बघा संत एकनाथ महाराजांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा पानिपत, तर पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे. पुढचा प्रश्न बघा, केरळमधलं कोणतं अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? बघा केरळमधलं खालीलपैकी कोणतं अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? बघा हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य म्हणजेच पेरियार अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, जगामधलं सर्वात मोठे बेट पुढीलपैकी कोणतं आहे? बघा जगामधलं सर्वात मोठं बेट, तर ग्रीनलँड हे जगामधलं सर्वात मोठं बेट आहे. पुढचा प्रश्न बघा, सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच पुढीलपैकी काय? बा सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल, तर उत्क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यात? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे आढळतात. पुढचा प्रश्न बघा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणाच्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? बघा वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणाच्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? बघा वेरूळ येथील कैलास लेणी हा राष्ट्रकूट घराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा, सन 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा सन 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे? तर विदा सावरकर यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? बघा काजू संशोधन केंद्र, बघा काजू संशोधन केंद्र हे वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे.
पुढचा प्रश्न बघा, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक पुढीलपैकी कोणत्या? बघा, विद्युत प्रवाह. बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्युत प्रवाह ॲमीटर या एककामध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो. पुढचा प्रश्न बघा, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार. तर भारतीय संसदेला घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, डेक्कन सभेची स्थापना. बघा, डेक्कन सभेची स्थापना ही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना ही केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी? बघा, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र, तर हे आर्वी या ठिकाणी. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. महाराष्ट्रामध्ये CIDचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये CIDचं मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा, लाला हरदळे यांनी गदर संघटनेची स्थापना. बघा, गदर संघटनेची स्थापना कोणी केली? लाला हरदळे यांनी केली. तर कोणत्या ठिकाणी केलेली आहे? तर अमेरिका या ठिकाणी गदर संघटनेची स्थापना करण्यात आली होती. बघा, आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना कोणता आहे? बघा, वसंतदादा पाटील हा साखर कारखाना आहे. तर तो कोणत्या ठिकाणी आहे? तर हा कारखाना सांगली या ठिकाणी. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी? बघा, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर आगा खान पॅलेस हा पुणे या ठिकाणी. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? बघा, भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर सन 1965 या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा, तर रायगड जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध? रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? बघा, रस्किन बॉन्ड हे प्रसिद्ध लेखक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी. बघा, आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोण असतो? तर कर्बोदके हे आहारामधला प्रमुख ऊर्जेचा स्रोत असतो. प्रश्न क्रमांक, तहसीलदार हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी? तहसीलदार हा पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी असतो? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. वर्ग 1 चा कर्मचारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा, अखिल भारतीय सेवा. बघा, अखिल भारतीय सेवा यांची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात? बघा, अखिल भारतीय सेवा यांची कोणत्या कलमानुसार तरतूद करण्यात आलेली आहे? बघा, कलम 312 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न, एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल. त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सोबत तुम्हाला 2023 मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिका त्यासोबत तुम्हाला मिळून जातील. फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF पाठवल्या जातील.